निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 जागांवरती मतदान सुरू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, भाजप उमेदवार बासुरी स्वराज यांनी बजावला मतदानाचा हक्क। सकाळी 9 वाजेपर्यंत 10% मतदान। मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांना उमेदवारी। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। काँग्रेस पक्ष देशविरोधी राजकारणामध्ये येऊ पाहणारी एक संपूर्ण पिढी त्यांनी संपवली। एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये कंगना रनौतची टीका। पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं। 3 महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर, कार चालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप। डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करणार। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। डोंबिवलीमधल्या स्फोटाला 45 तास उलटल्यानंतर एनडीआरएफचं शोधकार्य सुरूच। अद्यापही घटनास्थळावरती मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार। परभणीमध्ये दुष्काळाचं गडद संकट, 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे, तर सोलापूरमध्ये पाण्याअभावी ऊसाचं पीक करपलं। बुलढाण्यातील 3 अभयारण्यांमध्ये वाघांची संख्या दुप्पट। अंबाबरवाद अभयारण्यामध्ये 8 वाघांसह 7 बछड्यांची गणना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।